प्रीतम तरे ठरतायत या मॅचचा प्लेयर ऑफ द मॅच. जाऊया आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. या आपण सूरज पाटील त्या ठिकाणी जॉईंट आहे. धन्यवाद. येस, थँक्यू प्रमोदजी शेडगे सर. चॅम्पियन ट्रॉफी पर्व तिसरं आणि या सेकंड राऊंड मधील मॅन ऑफ द मॅच आपण पाहिलं. थर्ड राऊंड पर्यंत आपण पोहोचलेलो आहोत आणि इथे बघितलं आपण तर या सामन्यातील सामनावीर कोण तर प्रीतम तरे. प्लीज वेलकम. अबीर आरपी लायन्स वाडा. मॅन ऑफ द मॅच देण्यासाठी या ठिकाणी अपराजित देसले आमच्या समवेत या ठिकाणी जॉईंट व्हायचे. प्लीज वेलकम. टॉस बॉक्स प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. प्रतीक प्लाउडचे प्रोप्रायटर अपराजित देसले. प्लीज वेलकम. या ठिकाणी गिफ्ट घेऊन येतात नवचेतन स्पोर्टचे बर्थडे बॉय आहेत. नाव ओमकार ठाकरे. आमच्या सुद्धा जॉईंट व्हायचं आमच्या समवेत. येस बर्थडे बॉय. हॅपी बर्थडे टू यू नवचैतन्य स्पोर्ट गांधीचे ओमकारजी ठाकरे. आणि या ठिकाणी ओम साई वेल्डिंग वर्क शॉप यांच्याकडनं मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी. सावली क्रिएशन यांच्याकडनं जर्सी आणि त्याचबरोबर या ठिकाणी जैन बाय जैन अँड कंपनी यांच्याकडनं या ठिकाणी पाहू शकता आपण जैन ट्रेडिंग कंपनी यांच्याकडनं कूलर. प्रीतम तरे काय म्हणशील मॅन ऑफ द मॅच मध्ये टीम चला परफॉर्मन्स करत आहे या मॅच बद्दल. सर्व खेळाडूंनी आमच्या चांगला खेळ दाखवला त्यामुळे आम्ही जिंकलो. वेल डन. बेस्ट ऑफ लक. प्रीतम तरे आमच्या समेत जोडले होते. जाऊया पुढच्या मॅच मध्ये. सबसे बडा और कड़ा मुकाबला सप्तशृंगी शिवंजय अलमान आई गावदेवी पिंपलास. बिग फाईट टक्कर पात्रा एकत्र चॅम्पियन ट्रॉफी सीझन 3 मध्ये. वेलकम. या आपण मॅचला सुरुवात होईल. दोन संघांमध्ये सप्तशृंगी शिवंजय अलमान आणि एका साईडला आई गावदेवी पिंपळास. या दोन टीमच्या दरम्यान दोन्ही संघ सज्ज राहिलेत. आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये सज्ज होत आहेत आमचे जुने मित्र समालोचक मित्र अक्षयजी पांडव. या आपण त्यांचा आवाज ऐकूया. आणि रितेश घाग यांच्याकडे पारितोषिक लागलंय यतीसाठी प्रति षटकाला 500 रुपये आणि दीपेश घोलव जेव्हा बॅटिंगला येईल तेव्हा 1000 रुपये. आणि अजून एक पारितोषिक आहे अपराजित देसले यांच्याकडनं या मॅच करिता सुद्धा. या मॅच साठी विकेट हॅट्रिक षटकार हॅट्रिक आणि चौकार हॅट्रिक करिता 500 रुपये. अपराजित देसले प्रतीक प्लाउड वाडा. धन्यवाद सूरज पाटील. सध्या मैदानामध्ये जर आपण पाहिलं तर सप्तशृंगी शिवंजय अलमान आणि त्यांच्या विरोधामध्ये आई गावदेवी पिंपळास त्यांच्यामध्ये मॅच सुरू आहे. षटकातील पुढचा बॉल. इथे मात्र अप्रतिम चेंडू फुलर लेंथ त्याचा वापर केला. फलंदाजाला शांत करण्याचा प्रयत्न केला. एक चांगला चेंडू इथे डिलिव्हर्ड होत असताना आपल्याला पाहायला मिळाला. सप्तशृंगी शिवंजय अलमान पहिल्या ओव्हरमध्ये लाजवाब काबिल तारीफ गोलंदाजी आपण जी म्हणतोय ती सध्या सुरू आहे. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज मनीष बांबेरे तुम्हाला गोलंदाजी करत असताना पाहायला मिळते. सतीश पाटील आणि यतीश पाटील अशी जोडी मैदानामध्ये. तर रितेश घाग यांच्याकडनं षटकार हॅट्रिकला दीपेश घोलपला 1000 रुपये पारितोषिक आहे. आणि विकेट आणि षटकारसाठी प्रति षटकार विकेटसाठी यतीश पाटील यांना 500 रुपये आहेत. ओव्हर टू कॉम्बॉक्स. पुढचा बॉल मनीष बांबेरे. यावेळेस मात्र थोडासा शॉर्ट ऑफ लेनचा बॉल होता. आखूड टप्प्याचा चेंडू. तिथे 38 सर्कलची पाबंदी असल्या कारणानं क्षेत्ररक्षकाचा घेरा होता त्याला क्लिअर करणं शक्य झालं नाही. तिथे भाऊनं योग्य दर्शवलं होतं. डायरेक्ट हिटचा प्रयत्न करायला हवा होता कारण मागे बॅकअप करता 3-3 खेळाडू होते. त्यामुळे इथे तो प्रयत्न होणं गरजेचं आहे. तो प्रयत्न झाला नाही. म्हणूनच मी नेहमी म्हणतो ना की क्रिकेट हा बौद्धिक क्षमतेला तपासणारा खेळ आहे. तिथे क्षणाक्षणाला तुमची बुद्धिमत्ता तपासली जाते. तुम्ही काय डिसिजन घेता त्यावेळेस काय निर्णय घेता त्यावेळेस. इथे एक पारितोषिक येते ओम साई वेल्डिंग वर्क्स प्रोप्रायटर राहुल सुभाष ठाकरे यांच्याकडनं प्रत्येक विकेट हॅट्रिक करता 500 रुपये. अलमान संघाकरता ते पारितोषिक आहे. आणि या दरम्यान ज्या पद्धतीने उल्लेख झाला तिथे एक महत्वाची विकेट आली. यतीश पाटील त्याचा स्ट्रगल आज त्याचा पाठलाग सोडायचं नाव घेत नाहीये. इथे यतीश पाटील माघारी परतत असताना पाहायला मिळतोय. महत्वाची विकेट खेळाडू बाद.
एक आवडतं नाव आणि सध्या महाराष्ट्रामध्ये दोनच गोष्टी खूप जास्त ट्रेंडिंगला आहेत. एक म्हणजे टेनिस बॉल क्रिकेट आणि दुसरं छकडा शर्यत. अफाट आणि अलोट गर्दी या दोन्ही करता आपल्याला पाहायला मिळते. खूप सारा क्रेज आहे. सध्या नवीन बॅटर मैदानामध्ये आलाय. फलंदाजी करण्याकरता आकाश. चांगली बॅटिंग करावी लागेल यतीशच्या पश्चात. या आधीच्या मॅच मध्ये जर आपण पाहिलं तर खूप चांगली बॅटिंग तिथे टीमने केली आणि 50+ पहिल्या मॅच मध्ये दाफल कव्हर लावले आणि तो एक स्वप्नवत विजय त्यांनी जिथे साकारला. अगदी तीच कामगिरीची पुनरावृत्ती मैदानाच्या आतनं त्यांना करावी लागेल. आताही सेम ती परिस्थिती आहे. यतीश जर आपण पाहिलं तर गोल्डन डकचा शिकार ठरलाय. तो 0 या धावसंख्येवर माघारी परतलाय. इथनं अगदी तशाच पद्धतीनं 50च्या जवळ पोहोचण्याचा प्रयत्न आई गावदेवी पिंपळास टीमला करावा लागेल. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं त्या मॅच मध्ये जर आपण पाहिलं तर खूप चांगल्या पद्धतीने सावरलं होतं फलंदाज तेजस चौधरी ज्यानं खूप चांगली बॅटिंग केली होती पहिल्या मॅच मध्ये. यावेळेस मात्र फटका फसला. बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक पोहोचेल का? इथे चुकीचा खेळ. त्यानंतर रागानं भरलेली नजर तीही आपल्याला पाहायला मिळाली. रोष ओढावलाय. झेल नेमका कोणाचा यामध्ये संभ्रम होता. 38 सर्कलच्या नजदीक झेल होता. त्यामुळे हा झेल 38 सर्कलच्या खेळाडूकडनं क्लिअर होऊ शकला असता. हे बघा रिप्ले मध्ये tenniscricket.in च्या माध्यमातून दाखवलं जात आहे. दीपेश घोलपचा निर्णय चुकीचा होता हे तिथे आपल्याला पाहायला मिळू शकतं. अगदी योग्य जे काय आहे क्लिअर चित्र जे आहे ते tenniscricket.in च्या माध्यमातून आपल्याला रिप्लेच्या माध्यमातून पाहायला मिळालं. निर्णय क्षमता खूप महत्वाची आहे. प्रत्येक निर्णय चांगला असतोच असं नाहीये. कारण निर्णय खूप जणांचे चुकतात. बघा 18 महिन्यांकरता लग्न केलं युजेंद्र चहलनं आणि त्यानंतर मग एक तो मीम्स आला की ते 18 महिने टिकणारं लग्न त्याचा खर्च जर पाहिला तर 26,38,888 प्रति महिना. म्हणजे प्रत्येक निर्णय योग्य ठरतोच असं नाही. धावसंख्या जर आपण पाहिली तर एकंदर पहिल्या ओव्हर नंतर धावफलकावर जर आपण पाहिली तर ती 2 आहे. चांगली गोलंदाजी सध्या आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. 3 धावा आल्या. डिसिजन ते खूप महत्वाचे असतात आणि अगदी सेकंदात तुम्हाला तिथे निर्णय घ्यायचा असतो. झेल असो फलंदाजी असो खूप साऱ्या गोष्टींमध्ये डिसिजन जे खूप महत्वाचे ठरतात. तुम्ही त्या क्षणाला काय निर्णय घेता त्यावर तुमचं भवितव्य दडलेलं असतं. गोलंदाजीच्या ट्रॅकवर परिवर्तन झालंय. नंबर 2 करता गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज संदेश जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर आलाय. संदेश भुईर एक नवा पर्याय टीम सप्तशृंगी शिवांजय अलमान कडनं गोलंदाजीच्या ट्रॅकवर आणला जातोय. नुकताच अलमान गावाची प्रीमियर लीग पार पडली आहे. त्यामुळे त्या प्रीमियर लीग मध्ये ज्यानं उत्तम दर्जाचा खेळ दाखवलाय त्याच्या वर जास्तीत जास्त जिम्मेदारी सोपण्याचा निर्णय या स्पर्धेमध्ये घेतला गेलाय असं चित्र आपल्याला पाहायला मिळते. संदेश भुईर गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळते. थोडस गेम स्पीडअप करा. जास्तीचा वेळ घेऊ नका हीच विनंती करतोय मी दोन्ही टीम्सला. पुढचा बॉल. इथे चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाजाला बीट करत असताना विकेट कीपरच्या हातामध्ये गेला. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. एका बाजूने आई गावदेवी पिंपळास स्ट्रगल मध्ये आहे. यतीश पाटील बाद झालाय. त्याच्यानंतर मैदानाच्या आतमध्ये जी चांगली बहरदार फलंदाजी करायची आहे ती करताना पुरतं अपयश सतीशला आलंय असं म्हणायला हरकत नाही. 4 चेंडू त्यानं आतापर्यंत फेस केलेत आणि त्यामध्ये फक्त एकच धाव ही धावफलकावर जोडता आली आहे. हा बॉल चांगला आहे. हा बॉल चांगला आहे. दर्जेदार चेंडू आहे. फलंदाजाला हतबल आणि हताश करणारा बॉल तो आपल्याला पाहायला मिळाला. परफेक्ट यॉर्कर लाईनचा चेंडू तो इथे हाताळला गेला. गोलंदाज संदेश कडनं एक चांगला संदेश दिलाय त्याने फलंदाजाला. जागते रहो. सहज सोप्या पद्धतीने माझ्या विरोधामध्ये तुम्हाला धावा घेता येणार नाही ते त्यानं तिथे सांगितलंय आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून. योग्य टप्प्यावर चेंडू डिलिव्हर करत असताना तो पाहायला मिळालाय. संदेश. पुढचा बॉल. यावेळेस मात्र सतीशनं बॉलला उडवलंय. झेलची संधी आहे.
दीपेश घोलपकडनं एक चांगला कॅच. फलंदाज सतीश जो मैदानाच्या आतमध्ये स्ट्रगल मध्ये होता आणि त्याचा स्ट्रगल त्याच्या विकेटनं संपलाय. माघारी परतावं लागतंय त्याला. विकेटचं बदन खेळाडू बाद. निर्धाव आलेत. आणखी 3 चेंडू निर्धाव आले तर ओमसाई वेल्डिंग वर्क्स राहुल सुभाष ठाकरे यांच्याकडनं 500 रुपयाचे कॅश प्राइज आहे अलमान करता. 3 चेंडू इथे डॉट आलेत. आणखी 3 चेंडू या ओव्हर मधले शिल्लक आहेत. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज संदेशला तुम्ही पाहताय आणि अगदी किफायतदार गोलंदाजी त्याच्या वतीनं सध्या मैदानाच्या आतनं पाहायला मिळते. अगदी चांगला प्रेक्षक वर्ग लेट नाईट सुद्धा आपल्याला मैदानावर पाहायला मिळतोय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता हरीश भोईर स्ट्रायकर इनकडे. इथे मात्र चांगला फटका. क्षेत्ररक्षकाची चुकी. बॉल चाललाय जमिनीशी खेळत बागडत सीमा रेषा पार. चौकारामध्ये कन्वर्ट होईल. इथे रन्स मिळतील 4. चांगला स्ट्रोक इथे आपल्याला पाहायला मिळाला, ज्यामुळे धावसंख्या जर आपण पाहिली तर ती झपाट्यानं आता मात्र पुढे सरकते. आधी ती थोडीशी अकुंचन पावलेली आपल्याला पाहायला मिळाली होती. संकुचित धावफलक ते धावफलकावर जोडलेलं पाहायला मिळालंय. आक्रमकता दाखवावी लागेल. थोडेसे हात खोलावे लागतील. 50 ती एक चांगली टोटल आहे आतापर्यंतच्या मॅचेस मध्ये. तोपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करावा लागेल. इथे फटका फसलाय. बॉल हवेत आहे. संधी आहे. भाऊ तो पोहोचू शकला नाही. त्याच्यापासून थोडासा दूर राहिला बॉल. 1 रन त्यामध्ये कन्वर्ट झाली. 1-1च्या मदतीने धावफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोहोचते ते यावेळेस 8 या आकड्यावर. 8 धावफलकावर आहे. वाट कोणाची लागेल या मॅच मध्ये ते आपल्याला बघायचंय. कोण कोणाची वाट लावतंय. एकाला पराभवाच्या छायेखाली जावं लागेल तेव्हाच दुसऱ्याला आपला विजयाचा आनंद साजरा करता येईल. कोण कोणाची वाट लावत पराभवाच्या छायेखाली ढकलतंय ते पाहण्याकरता हा सर्व प्रेक्षक वर्ग आतुर आहे आणि त्याकरताच तो इथे थांबलाय. इथे मात्र सरळ बॅटनं समोर डाऊन द ग्राउंड क्षेत्रात खाली क्षेत्रात सेफ झोन असं म्हटलं जातं तिथे हा फटका खेळला आणि 2 धावा त्या एकवटल्या. चांगली फिल्डिंग तिथे दीपेश घोलपकडनं पाहायला मिळाली. थोडासा दूरचा प्रवास होता त्याचा, मात्र तो त्याने योग्य त्यानं कापला. तिथे चेंडूला स्टॉप केलं. रन सेव्ह केल्या. 2च्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होती आणि धावसंख्या पुढे सरकते. जाऊन पोहोचते ती एकंदर दुहेरीमध्ये. एकेरीकडनं दुहेरीचा प्रवास खूप खडतर राहिलाय धावफलकाचा, कारण धावफलकावर धावसंख्या 10 आहे. टेनिस बॉल क्रिकेट त्याचा मोह कुणालाच आवरता येत नाही. खूप सारे फॅन्स जे मैदानावर अजूनही दाखल आहेत या टेनिस बॉल क्रिकेटला एन्जॉय करण्याकरता इथपर्यंत आलेत आणि आज त्यांचं पुरेपूर मनोरंजन झालंय. वाडा तालुका टेनिस बॉल क्रिकेट मधल्या ज्या टीम्स आहेत त्या मैदानात खेळताना पाहायला मिळत आहेत आणि प्रेक्षक जर मैदानावर आलेत तर त्यांच्याकरता एक विशेष सोय या स्पर्धेमध्ये आहे. तुम्ही जर झेल पकडाल तर स्पंदन ग्रुप गांधरे यांच्याकडनं 300 रुपये, चॅम्पियन स्टील यांच्या माध्यमातून 200 रुपये आणि सावली क्रिएशनच्या माध्यमातून एक आकर्षक टी शर्ट तुम्हाला पारितोषिक म्हणून दिला जातोय. त्यामुळे 500 बरोबर एक आकर्षक टी शर्ट घरी घेऊन जाता येतोय. 10 धावा धावफलकावर आहेत. या ओव्हरची आतापर्यंत या मॅचचे आतापर्यंत 2 षटकं संपली आहेत पहिल्या डावातील. अलमान संघ थोडी घाई करायची आहे. प्रत्येक ओव्हर नंतर 2-5 मिनिटं जी एक्स्ट्रा जात आहेत ती वाचवण्याचा प्रयत्न करावा हीच विनंती आहे. पुढचा बॉल. पहिलाच बॉल ऑन साइडला चांगला खेळला. क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. वाह, लाजवाब, काबिले तारीफ, आउटस्टँडिंग कॅच. विकेट मिळतीये. फलंदाज बाद.
पद्धतीचे जे झेल असतात ते कधीतरी अंगलटी येतात. बॉल जर सुटला तर मग चौकार ते येताना पाहायला मिळतात. मात्र इथे ती रिस्क घेतली आणि त्यामध्ये यश मिळालं. एक चांगला झेल तिथे कन्वर्ट होत असताना पाहायला मिळाला. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावफलकावर सध्या धावसंख्या 10. 3 विकेटच्या पतनानंतर आई गावदेवी पिंपळास त्यांचा स्ट्रगल तो काही मैदानात संपत नाहीये. परिस्थिती त्यांच्या विरोधामध्ये आहे. ती परिस्थिती आपल्या बाजूने खेचण्याचा प्रयत्न त्यांना मैदानात करावा लागेल. नवीन फलंदाज निशांत याचा कॅप्टन ह्या टीम मध्ये तो खेळतोय, कर्णधार आहे आणि सरसेनापतीची इनिंग काय असते ती त्याला मैदानात दाखवावी लागेल. कुठलाही रणभूमीतला विजय साकारायचा असेल तर सरसेनापतीला अगदी जोमानं ते युद्ध लढावं लागतं आणि या पिंपळास टीमचा सरसेनापती आता मैदानामध्ये आहे, त्याला लढावं लागेल, झुंजावं लागेल. यावेळेस मात्र हा बॉल अलॉंग द कार्पेट खेळला. क्षेत्ररक्षक येतोय दीपेश घोलप बॉलवर. चांगली फिल्डिंग. बॉलला जोपर्यंत उचलला एक सिंगल तिथे वैयक्तिक खातं उघडलंय निशांतनं. 1च्या मदतीने धावफलकामध्ये वाढ होते आणि धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोहोचते ती 11. 3 विकेटच्या पतनानंतर. अजूनही जर आपण पाहिलं तर या ओव्हर मधले 4 चेंडू शिल्लक आहेत. 5 ओव्हरची ही मॅच आहे. अगदीच कमकुवत टोटल सध्या धावफलकावर आहे. यावेळेस मोठा फटका करता जायचं आहे. मात्र नजर हटी दुर्घटना घटी. आपण रोडनं जाताना जे वाचतो ना अगदी तेच चित्र इथे होतं. चेंडूवरची नजर हटली आणि त्यामुळे हा बॉल विकेटच्या मागे विकेट किपरच्या हातामध्ये गेला. एक निर्धाव चेंडू इथे आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी होतीये सध्या या ओव्हर मध्ये. अगदी नियंत्रित मारा आपण ज्याला म्हणतो ना तो नियंत्रित मारा. लय आणि ताल हा नुसता गाण्यात नसतो, तो गोलंदाजीतही असतो. लयानं आणि तालानं गोलंदाजी इथे आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस मात्र हा बॉल तिथे अगदी योग्यतेनं डिलिव्हर केला. देहष्टीचा स्पर्श तो तर पाहायला मिळाला. त्याबरोबर बॅटनंही या बॉलचा स्पर्श झाला होता. 1 रन तिथे धावफलकावर जोडली गेली. सिंगल डबल्स योग्यतेने येत आहेत. असं म्हटलं जातं नदीला मोठं होण्याकरता छोट्या छोट्या झरण्यांची गरज जरूर असते, मात्र मोठा प्रवाह तो तुम्हाला करून दाखवावा लागेल. सिंगल डबलच्या जोडीनं मोठे फटके मैदानाच्या आतनं खेळावे लागतील. शांत राहून चालणार नाही. मैदानातनं तुम्हाला तुमच्यामधली दाहकता आक्रमकता ती सिद्ध करून दाखवावी लागेल, तरच एक चांगली टोटल उभी राहील आणि त्याबरोबर संघर्ष करता येईल. इथे पावलांचं माप चुकलंय अथवा थोडीशी दुखापत वाटते गोलंदाजी करताना. तिथे मनीष बांबेरे याला तुम्ही पाहताय. स्वतःला सिद्ध करावं लागेल, शांत राहून चालणार नाही. मनीष बांबेरे आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर ना षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता सज्ज होतोय. त्यावेळेस मात्र हा बॉल तिथे अगदी अंडरआर्म बॉक्स क्रिकेटमध्ये ज्या पद्धतीचं चित्र असतं ना अगदी ते चित्र या बॉलवर पाहायला मिळालं. मात्र चांगली रनिंग बिटवीन विकेट. 3ऱ्या रन करता वळलेत. 3 रन तिथे कंप्लीट करण्याचा मनसुबा होता आणि चांगली दौड विकेटच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळाली. 3 रन तिथे पळून पूर्ण केले. कॉलिंग दोघांमधलं चांगलं होतं. या 3च्या मदतीने धावफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या 3 या आकड्यानं पुढे सरकत असताना जाऊन पोहोचते ती एकंदर 15 या आकड्यावर. 15 रन्स ऑन बोर्ड. अजूनही शेवटचा चेंडू या ओव्हर मधला शिल्लक आहे. 2.5 षटकाचा खेळ. या ओव्हर मध्येही आतापर्यंत फक्त 4 धावा आल्यात. निशांत 2 बॉल मध्ये 4 वर बॅटिंग करतोय. आकाश 5 बॉल मध्ये 5 वर बॅटिंग करतोय. सिद्ध करण्याची वेळ आहे, हिरो बनण्याची वेळ आहे. कारण संपूर्ण तालुक्याच्या नजरा सध्या तुमच्याकडे आहेत. तालुक्यातली सर्वोत्तम स्पर्धा आहे. त्यामुळे इथे निशांतला हिरो बनण्याची एक संधी जरूर आहे. एक चांगली इनिंग खेळून सध्या आकाश स्ट्रायकर इनकडे आहे आणि तो कशी बॅटिंग करतोय तेही आपल्याला पाहायचंय. जो संघर्ष करत राहतो, जो मेहनत करत राहतो त्याला यश नक्की मिळतं. असं म्हटलं जातं नदीच्या प्रवाहात हलणारा दगड त्यावर कधी शेवाळ चढत नाही आणि वापरात असलेल्या लोखंडावर कधी गंज चढत नाही. त्यामुळे वापरात राहावं लागतं. तुम्हाला स्वतःला सिद्ध करत नेहमी राहावं लागतं. कारण एकदा की तुम्ही मैदानामध्ये आलात मग तुम्ही सर्वोत्तम आहात हाच विचार करून तुम्हाला खेळ करणं गरजेचं आहे.
धावसंख्या जर इथे आपण पाहिली तर ती पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना जाऊन पोहोचली एकंदर 17 या आकड्यावर. 3 ओव्हरचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झाला आणि या 3 ओव्हर नंतर धावफलकावर 17 धावा लागल्या गेल्यात. अजूनही जर 2 षटकांचा खेळ तो या ओव्हर मधला शिल्लक आहे. नवीन गोलंदाज तेजस साठे गोलंदाजीच्या ट्रॅकवर आलाय. ओव्हर नंबर 4 हाताळण्याची जबाबदारी त्याच्या खांद्यावर दिली गेली आहे. पाणी आणि त्याबरोबर एक छोटासा मेसेज तो मैदानाच्या आतमध्ये आलाय, कारण इथे थोडीशी कमकुवत फलंदाजी पाहायला मिळाली. स्ट्रगल मध्ये असलेले फलंदाज पाहायला मिळाले. या आधीची मॅच जर आपण पाहिली जी सँडी 11 सुपोंडच्या विरोधामध्ये आई गावदेवी पिंपळासनं जिंकली होती, त्यामध्ये पहिल्या 3 ओव्हर मध्ये त्याने 15 रन्स बनवल्या होत्या आणि विकेट जर आपण पाहिलं तर 4 गमावल्या होत्या. इथे या मॅच मध्ये पहिल्या 3 ओव्हर मध्ये त्याने आतापर्यंत 17 धावा केल्यात आणि विकेट गमावल्यात 3. त्यामुळे इथनं खेळ बदलू शकतो. वेळ बदलते, ती बदलवण्याची धमक आणि कुवत तुमच्या अंगामध्ये असली पाहिजे आणि ती वेळ बदलवण्याचा प्रयत्न करावा लागेल. यावेळेस मात्र फटका चांगला आहे. बॉल 1 बाउन्स सीमा रेषा पार, चौका नंबर परावर्तित होईल. इथे रन्स मिळतील 4. निश्चित केलाय. रात नहीं ख्वाब बदलते हैं, मंजिल नहीं कारवा बदलता है. जज्बा रखो जीतने का, किस्मत बदले ना बदले, वक्त जरूर बदलता है. आणि ती वेळ बदलवण्याचा प्रयत्न सध्या मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. खराब वेळ सुरू होती, मात्र त्यावर मात करत आम्ही चांगली धावसंख्या धावफलकावर उभी करू शकतो हे मैदानाच्या आतनं निशांत सांगतोय. 3 बॉल मध्ये 8 वर बॅटिंग करतोय. स्ट्राईक रेट चांगला आहे, शॉट सिलेक्शन चांगलं आहे. पुढचा बॉल यावेळेस मात्र बॅकच्या आतल्या साईडची कडा आणि तदनंतर बॉल जाऊन यष्टांवर लागलाय. माघारी परतावा लागेल निशांतला. निशांतला शांत केलंय. एक महत्वाची विकेट मिळवली आहे खेळाडू बाद. स्थिती आहे. षटक क्रमांक 4 सध्या प्रगतीपथावर आहे. 3.2 नंतर 21. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये तेजस आलाय. या आधीच्या डावाचा पहिल्या मॅचचा हिरो. जेव्हा टीम याच सेम परिस्थितीमध्ये होती तेव्हा तो मैदानामध्ये आला आणि त्यानं खेळ बदलवला. यावेळेस मात्र फटका चांगला आहे. झेलची संधी आहे. कॅच सुटलाय. तेजसला इथे जीवनदान दिलं गेलंय. 1 रन तिथे धाफलकावर जोडली जाते. 1च्या मदतीनं धाफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना धावसंख्या जाऊन पोहोचते इथे एकंदर 22. 4 विकेटच्या पतनानंतर. तीन 3.3 षटकाचा खेळ. त्यानंतर धाफलकावर 4 विकेटच्या पतनानंतर अजूनही 3 चेंडूचा खेळ या ओव्हर मधला शिल्लक आहे. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होतोय. इथे चांगला बॉल. फलंदाजाला शांत करण्याचा मनसुबा अपील आहे, मात्र बॉल निर्धावच्या स्वरूपाने गणला जाईल ते महत्वाचं आहे. तुम्ही विकेटपेक्षा डॉट बॉलवर जास्त लक्ष दिलं पाहिजे टेनिस बॉल क्रिकेटमध्ये, कारण इथे विकेटपेक्षा जास्त महत्वाचं आहे तुम्ही कमी धावसंख्येचं षटक कसं टाकताय. कारण इथे 20 ओव्हरची मॅच नाहीये, इथे 50 ओव्हरची मॅच नाहीये, इथे 5 ओव्हरची मॅच आहे. आणि 5 ओव्हर मध्ये यशस्वी गोलंदाज कोण, जो 2 ओव्हर मध्ये 12-13 रन्स देईल. यावेळेस मात्र हा बॉल तिथे अलॉंग द कार्पेट खेळला गेला. क्षेत्ररक्षक घेतोय. एक सिंगल मध्ये चेंडूला कन्वर्ट केलंय. फंबल झाला आणि त्याचा फायदा. 2 धावा तिथे सुरक्षिततेने पळून पूर्ण केल्या गेल्या. या 2च्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकते आणि धावसंख्या जाऊन पोहोचते इथे एकंदर 24. कमीत कमी धावसंख्येचं षटक ही टेनिस बॉलची खरी गरज आहे. आणि ते लो स्कोरिंग षटक इथे पूर्ण होईल का हे पाहिलं जाईल.
यावेळेस मात्र फटका चांगला आहे, कनेक्शन प्रॉपर, स्वीट व्हॉइस आणि त्यानंतर बॉल दीपेश घोलपचं आणि त्याच्या साथीदाराचं कनेक्शन पुन्हा एकदा चांगलं नव्हतं. दोघांमध्ये बातचीत होणं गरजेचं आहे आणि ती बातचीत नव्हती. त्याच कारण बॉल बिटवीन द गॅप निघून गेलाय, सीमा रेषा पार, षटकार. गडबड होती ते म्हटलं जातं ना, पहिले आप मध्ये लखनौच्या नवाबांची ट्रेन गेली होती. इथे अलमानकरांकडनं षटकार गेलाय. कोण येईल यामध्ये संभ्रम होता आणि दोघांपैकी कोणीही आला नाही. त्याच कारण बॉल षटकारामध्ये परावर्तित झालाय. या 6च्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होती आणि धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोहोचते. 4 ओव्हर नंतर 30 धावा, शेवटचं षटक. इथनं 15-17 रन्स आल्या तरी या मॅच मध्ये खूप काही वेगळं चित्र आपल्याला पाहायला मिळू शकतं. काय 15-17 रन्स या शेवटच्या ओव्हर मध्ये जोडल्या जातील ते आपण पाहणार आहोत. मात्र पाहण्यापूर्वी जाऊया आपल्या डीजे कडे एक गाणं ऐकू. पुण्याच्या मैदानामध्ये येऊ. तुम्ही पाहत राहा, ऐकत राहा चॅम्पियन्स ट्रॉफी 2025. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता दीपेश घोलप गोलंदाजी करण्याकरता आलाय. चांगला मारा त्याला इथे साकार करावा लागेल. टीमचा महत्वाचा खेळाडू आहे जो सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे, दीपेश घोलप. पहिला बॉल ऑफ्टमोर पडला, अतिरिक्त बाहेर राहिला. हसमुख पाटील आमच्याशी जोडले गेलेत. इशारा आलाय त्यांच्याकडनं वाईटचा. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या 1 या आकड्यानं पुढे सरकत असताना 31 पर्यंत जाऊन पोहोचली आहे. 4 विकेटच्या पतनानंतर स्ट्रायकर एंड कडे तेजस आहे. 1 बॉल मध्ये 1 वर तो बॅटिंग करतोय आणि त्यामध्येच त्याला जीवनदान मिळालंय. यावेळेस मात्र हा बॉल ऑन साइडला खेळला गेलाय. तिथे एक क्षेत्ररक्षक दूर आहे. 1 रन तर जरूर मिळेल, मात्र कॉलिंग असेल का? मात्र पहिली रन्स घेण्याकरताच थोडासा उशीर झाला, त्यामुळे दुसऱ्या रन करता संधी नव्हती. एकावरच समाधान मानावं लागेल, ज्यामुळे धावसंख्या 32. आई गावदेवी पिंपळास 45-50च्या मध्ये जर पोहोचले तर एक चांगली मॅच इथे प्रेक्षकांना पाहायला मिळेल आणि तोपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न त्यांना करावा लागेल. यावेळेस मात्र उडवले बॉलला उंची जास्त, लांबी कमी. क्षेत्ररक्षक चेंडूला जज करतोय, मात्र त्याची उंजळ, त्यामधनं हा बॉल जमिनीवर पडला आणि त्यामध्ये 2 धावा त्या पळून पूर्ण केल्या गेल्यात. अगदी सोपा झेल होता. तुम्ही हा झेल सुटल्यानंतर लंगड्या सबबी त्या देऊ शकणार नाही, कारण आत्ताचं जे युग आहे ते युट्यूबचं युग आहे, जिथे सातत्यानं तुम्ही काय चुका केल्यात त्या दाखवल्या जातात रिप्लेच्या माध्यमात. एक सहज सोपा झेल होता जो तिथे ड्रॉप झाला आणि त्यावर 2 धावा येतात. ज्या 2च्या मदतीनं धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 34 या आकड्यावर 4 विकेटच्या पतनानंतर. पुढचा बॉल यावेळेस मात्र फटका चांगला आहे, बिटवीन द गॅप खेळलाय. पहिल्या टप्प्यानंतर संधी नसेल, बॉल निघून जाईल. काऊ कॉर्नर आणि मिड विकेटच्या मध्यावरनं सीमा रेषा पार, चौकारामध्ये परावर्तित होईल. इथे रन्स मिळतील 4. जशी सरकारी नोकरीमध्ये एखादी चूक झाली की तडकाफडकी बदली होते ना, तशी तडकाफडकी बदली केली आहे. दीपेश घोलप आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता सज्ज होते. त्याच्या विरोधामध्ये स्ट्रायकर एंड कडे जर आपण पाहिलं तर यावेळेस फलंदाजी करत असताना आकाश 11 बॉल 21 ची त्याची वैयक्तिक इनिंग आहे. या डावाला सावरण्याचं काम सध्या तो मैदानाच्या आतनं करतोय. शॉट ऑफ लेन, एक चांगला फटका, मात्र क्षेत्ररक्षक घेतोय वेगानं. 1 सिंगल तर मिळेल तिथे. डबल करता प्रयत्न नाहीये, तिथे नाकारलंय. 1 रन त्यावर समाधान मानावं लागेल. धावसंख्या 1च्या मदतीनं पुढे सरकत असताना 38 पर्यंत. अजूनही जर आपण पाहिलं तर 39 झाले. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. येणारे 2 बॉल, 1 मोठा फटका, 45 प्लस मध्ये जाईल टोटल. यावेळेस मात्र हा बॉल वरचा फटका निर्जन स्थळी पडेल.
क्षेत्ररक्षकाच्या अवाक्या बाहेरचा आहे, कारण खूप डिस्टन्स मोठं होतं 38 सर्कल आणि त्या क्षेत्ररक्षकापर्यंत जे तेवढ्याशा योग्यतेनं गाठणं शक्य झालं नाही. 2 धावा त्यावर मिळतील आणि या 2 धावसंख्येने धावफलक 41. शेवटचा बॉल या पूर्वार्धाच्या खेळाचा. यानंतर नेक्स्ट मॅचच्या टॉस कडे आपण जाणार आहोत. या पुढच्या मॅचचा टॉस आपल्याला 2 टीम इन ऍक्शन पाहायला मिळतील. एका बाजूने टीम अबीर 11 आरपी लायन्स वाडा आणि त्यांच्या विरोधामध्ये टीम अभिनव स्पोर्ट्स नेहरुली, ज्यांच्यामध्ये आपल्याला मॅच पाहायला मिळेल. बोथ टीम कॅप्टन आपल्याला टॉस बॉक्स मध्ये जॉईन व्हायचंय, जिथे सूरज पाटील आपल्या सोबत असतील. पूर्वार्धाचा खेळ इथे समाप्त झाला आणि या पूर्वार्धामध्ये धावफलकावर धावसंख्या एकंदर लागली गेली 41 धावा. विजयाकरता 42 धावसंख्येचं लक्ष आहे आणि या 42 धावसंख्येला कशा पद्धतीने धावफलकावर लावलं जाईल ते उत्तरार्धामध्ये ऐकवण्याकरता आमचे सहकारी प्रमोद शेडगे मायक्रोफोनवर जॉईन होतील. मात्र त्याआधी आपण जाऊया टॉस बॉक्स मध्ये, जिथे सूरज पाटील आपल्या सोबत प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये असतील. टॉस बॉक्स मध्ये या ठिकाणी यायचंय. प्लीज वेलकम सुशांतजी ठाकरे सर. सीझन 3 मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. tenniscricket.in लाईव्ह कव्हरेज संपूर्ण जगभरपर्यंत आता पोहोचतायत. वाडा सिटी नवचैतन्य स्पोर्ट गांधीकरांची स्पर्धा आमच्या समवेत या ठिकाणी जोडलेली आहेत. सुशांतजी ठाकरे सर, अबीर 11 आरपी लायन्स वाडा कर्णधार. टॉस बॉक्स मध्ये आपण पोहोचायचंय. अनुल शेख बी फास्ट. प्रेक्षकांना सुद्धा या ठिकाणी मात्र ही मॅच पाहायची आहे. आजच्या दिवसातील अंतिम टप्प्यामध्ये आपण थर्ड राऊंड मध्ये आपण आहोत आणि बी फास्ट अबीर 11 आरपी लायन्स वाडा कॅप्टन. फायनल कॉल. डायरेक्ट हॅलोजन ना डायरेक्ट येतो डोल्यावर थोडासा ना त्याला खालीवर सेटिंग करायला पाहिजे. बघता नाहीत म्हणजे उजेड राहील असा. या ठिकाणी आपण येतोय टॉस बॉक्स मध्ये पाहतायत. आमच्या समवेत या ठिकाणी जोडलेली आहेत तेजजी भरवाड अँड गौतमजी डोहाळे. टॉस करता या ठिकाणी सुशांतजी ठाकरे. चॅम्पियन ट्रॉफी चॅम्पियन कोण बनेगा फर्स्ट नाईट का पहिल्या रात्रीची रजनी क्रिकेट स्पर्धा आणि या ठिकाणी टॉस होतोय. थर्ड राऊंड मधील सेकंड मॅच. अँड टॉस विन अबीर 11 आरपी लायन्स वाडा. तेजस टॉस जिंकलाय, काय स्वीकारणार? प्रथम आम्ही फिल्डिंग बॅटिंग करणार. बॅटिंग करताना टार्गेट मनामध्ये काय सेट असेल, कारण ही मॅच खूप महत्वाची आहे. हा सामना जिंकला तर क्वालिफायर मॅच आजच्या दिवसाची आपण खेळाल. आम्ही कमीत कमी 50+ धावा करण्याचा प्रयत्न करू. वेल डन. बेस्ट ऑफ द कॅप्टन अबीर 11 आरपी लायन्स वाडा टीम. टॉस जिंकलाय, बॅटिंग घेतलेली आहे. आपण टॉस हारलेला, जिंकला असता तर काय अपेक्षा असते मनामध्ये? मी सुद्धा बॅटिंगच घेतली असती. काय विशेष कारण काय बॅटिंग घेण्याचं? ना आम्ही नेहरुली टीम प्रत्येक ठिकाणी बॅटिंगच घेतो. फक्त सकाळची मॅच असते तिथे आम्ही टॉस जिंकून क्षेत्ररक्षण घेतो. पण आता मात्र नेहरुली संघाला फिल्डिंग करावी लागणार आहे. प्लॅन बी तुमच्याकडे काय असेल? आता कमीत कमी धावांमध्ये त्यांना रोखण्याचा प्रयत्न असेल 35-40 मध्ये. वेल डन. बेस्ट ऑफ द कॅप्टन अभिनव स्पोर्ट नेरोली. पात्र एकत्र चॅम्पियन ट्रॉफीचा धमाका. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. नवचैतन्य स्पोर्ट्स गांधरे आयोजित डे नाईट क्रिकेट स्पर्धा आपण पाहत आहेत. चॅम्पियन्स ट्रॉफी 2025. विजयासाठी जर आपण पाहिलं तर 42 रनचं टार्गेट आहे.
41 धावा फलकावर लगावल्या. प्रथम बॅटिंग करत असताना आई गावदेवी पिंपळास या टीमने सप्तशृंगी शिवंजय अलमान टीमचे दोन बॅटर धुरंधर खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. मैदानाच्या आतमध्ये येत असताना दीपेश घोलप एक हार्ड हिटर बॅटर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं आणि एक गोलंदाजांना ज्याने आपल्या स्वतःच्या फलंदाजीच्या कुशल नेतृत्वावर घाम फोडलेले आहेत. आणि अशा प्रकारचा मात्र एक खेळाडू हार्ड हिटर बॅटर ज्याच्या नावावर एक मॅन ऑफ द सिरीज बाईक आपण पाहत आहेत वाडा प्रीमियर लीग मध्ये. भरपूर वेळा 6 बॉलवर 6 षटकार मारण्याची किमया आपल्या करिअर मध्ये केले तर एका साईडला एक मॅन ऑफ द सिरीज बाईक यतीश पाटीलच्या नावावर पाहायला मिळते एसपी ट्रॉफी मध्ये बिलोशीच्या मैदानात. ऑल द बेस्ट. पहिलाच बॉल होता. बॅटची हलकीशी एज घेत शरीराचा वेध घेतला गेला. स्लोवर वन चेंडू होता. थोडासा चेंडू थांबून आला होता. वेट अँड वॉच केलं होतं असं वाटलं दीपेश घोलपला की हा चेंडू थोडासा वेगाने येईल, परंतु तो वेगाने चेंडू आला नव्हता. थोडासा थांबून आला होता. स्लोवर वनची चेंडूची हाताळणी केली गेली. एक मास्टर माइंड बॉलर आहे. बेस्ट वर्सेस बेस्ट, क्वालिटी वर्सेस क्वालिटी, स्टँडर्ड वर्सेस स्टँडर्ड अशी ही मात्र मॅच आपल्याला पाहायला मिळते दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून. हलक्याशा हाताने चेंडूला फक्त दिशा दिली गेली. लेटकट खेळले गेले होते. कारण दीपेशला माहिती आहे 42 धावांचं आव्हान आहे. पहिल्या षटकामध्ये यतीश पाटील एक डेंजरस बॉलर आहे. इथे सावध पवित्रा घेऊन आपण सिंगल डबलला महत्व देऊन फलक हलतं ठेवणं हेच आपल्या संघासाठी फायदेशीर ठरेल आणि त्यासाठी एक समंजसपणाचं क्रिकेट खेळत असताना पाहायला मिळतोय. पहिल्या षटकातील बॉल फेकून झाले ते आतापर्यंत 2, पण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहिलं होतं बॅकफुटला गेल्यानंतर थोडासा हलकासा एज घेत चेंडू निघून गेला होता. लेटकट खेळले गेले होते. ओम साई वेल्डिंग वर्क्स प्रोप्रायटर आदरणीय राहुलजी सुभाष ठाकरे साहेब यांच्याकडून संघ अलमानसाठी प्रत्येक षटकारासाठी 200 रुपये आणि जर लगातार 3 षटकार आले तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज लागलं गेलंय. चांगला बॉल होता. परफेक्ट यावेळेला यॉर्कर पाहायला मिळतोय. वन बाउन्सने चेंडू सरळ निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची सांगता होत असताना हीच यतीश पाटीलची खुबी आहे. कधी बॉल स्लोवर वन चेंडू पाहायला मिळतो, कधी वेगवान चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय, कधी वाईट यॉर्कर पाहायला मिळतो, कधी यॉर्कर बॉल पाहायला मिळतो. म्हणजे व्हेरिएशन असणारा गोलंदाज यतीश पाटील मनीषला थांबवतोय. चांगला बॉल होता. पंचांकडे अपील जरूर केली गेली. स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न होता. गुडघ्यावर बॅलन्स करत मोठा प्रहार करण्याचा मनसुबा बाळगला होता. तेवढाच भन्नाट वेग पाहायला मिळाला. रफ्तार का सौदागर अतिशय चांगला बॉल होता. डॉट बॉलची सांगता होत असताना पाहायला मिळतंय. आतापर्यंत सप्तशृंगी शिवंजय अलमान टीम मात्र जाऊन पोहोचते 1 या धावसंख्येवर. अजूनही प्रेक्षक वर्ग घड्याळ जवळजवळ 1:30 वाजण्याच्या सुमारास तरी सुद्धा प्रेक्षक वर्ग या मॅचला आनंद घेत असताना चांगला बॉल स्विच हिट करण्याचा प्रयत्न. तेवढाच भन्नाट वेग पाहायला मिळाला. जसं आपण प्लॅटफॉर्मवर असल्यानंतर वंदे भारत एक्सप्रेस आपल्या डोळ्यासमोरून जाते तसाच बॉल मात्र यावेळेला समोरून जात असताना पाहायला मिळतोय. ऍब्सोल्युटली इनक्रेडिबल डिलिव्हरी, मॅग्निफिसंट बॉलिंग, ऍक्शन स्पीक लाऊडर दॅन वर्ड्स आणि आकृतीपेक्षा तुमची कृती ही खूप महत्वपूर्ण असते क्रिकेटच्या खेळामध्ये. आणि तेच यतीश पाटील दर्शवत असताना की सातत्य आहे माझ्या गोलंदाजीमध्ये. फक्त आणि फक्त एकच रन आतापर्यंत. यावेळेला हा चेंडू आपण पाहिलात आउटसाइड द लेग स्टंप सोडून जाणार आहे का? यस. व्हाईट बॉलचा इशारा येत असताना 1 रन ऍड होईल एक्स्ट्रा स्वरूपात. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 2 या धावसंख्येवर. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर पहिला आहे पॉवर प्लेचं. 2 षटके ही पॉवर प्लेची मॅन्डेटरी आहेत. आता इथून 40 रनची आवश्यकता आहे. बॉल तयार. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने त्याच लाईन अँड लेंथवर चेंडू जरूर पाहायला मिळाला होता. कोणत्याही प्रकारचं कोऑर्डिनेशन नाही आहे आणि त्यामुळे मात्र पंच वळतायत. व्हाईट बॉलचा इशारा करत असताना पाहायला मिळत आहेत. कधी कधी अपील यासाठीच केली जाते की हा बॉल डॉट यावा, पंचांच्या नजरेतून आपण परफेक्ट असावं. त्यामुळे कधी कधी आपण पाहू शकतात अशा प्रकारची अपील केली जाते, परंतु पंच शार्प आहेत. व्हाईट बॉल एक्स्ट्रा स्वरूपात. धावसंख्या 1 ने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 3 वर जाऊन पोहोचली गेली.
चांगला बॉल होता ऑफ स्टंपच्या थोडंसं बाहेर चेंडूला पिच केलं, थांबून आला होता बॉल. सबमरिंग डिलिव्हरी. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या फलकावर सेकंड इनिंग मध्ये सप्तशृंगी शिवंजय अलमान टीम जाऊन पोहोचते 3 या धावसंख्येवर. सुपर बॉलिंग. पहिलं षटक पॉवर प्लेचं यतीश पाटीलच्या नावावर. या आपण ऐकूया तत्पूर्वी एक सुंदरसं सॉन्ग. जबरदस्त भव्य दिव्य ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळते. क्वांटिटी पेक्षा क्वालिटी हे ब्रीद वाक्य नेहमीच राहुल माळी सरांचं आपल्याला पाहायला मिळतं. क्वालिटी दर्जाच्या ट्रॉफीज आपण पाहतायत. एक छोट्याशा मात्र स्पर्धेपासून ट्रॉफीला जी सुरुवात झाली ती आता ISPL पर्यंत जाऊन पोहोचला गेला तो प्रवास आपण पाहताय सातत्याने. आणि या स्पर्धेमध्ये सुद्धा प्रत्येकाला हवी हवीशी ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते. एक न्यू लुकची जी ट्रॉफी आपण पाहू शकतायत. परिपूर्ण चांगला विलो वापरला गेलाय जो आपण साग पाहतो आणि तो विलो आपण पाहिला तर वापरला गेला आणि त्यावर एक सुंदर बॉल आपल्याला पाहायला मिळतो. उद्याच्या दिवसात tenniscricket.in अल्पेश गोताळणे हे मात्र दाखवतीलच एक जी ट्रॉफी सातत्याने आपल्याला ऑन स्क्रीनवर पाहायला मिळेल. आमच्या लाडक्या प्रेक्षकांपर्यंत ती पोहोचेलच. संघाची धावसंख्या 3 जाऊन पोहोचली गेले. पुन्हा एकदा बॉल तयार. ऑन साइडला दीपेश गोलबचा हा चांगला फटका. अच्छे गेंदों का सम्मान करो, बुरे गेंदों का अपमान करो. जैसे गेंद वैसी नसीहत. सरळ चेंडू निघून जाईल. चौकाराकरिता संघर्षाचा चॅम्पियन्स ट्रॉफी चौकार. पाहिलं होतं जबरदस्त हा फटका खेळला गेला. च्या फटक्यात कन्वर्ट केलं. सरळ चेंडू निघून जातोय चौकाराकरिता 4 रन. परेश भोईर आपल्या गोलंदाजी मार्कवर. दीपेश घोलप टेक्निकली साऊंड आपल्याला सातत्याने पाहायला मिळतं. हसमुखजी त्या ठिकाणी डेड बॉल दर्शवत असताना पाहायला मिळतात. परेश भोईरच्या थोडसा बॉलरमध्ये बिघाड. पुन्हा एकदा रनअपवर येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय आपल्या बॉलिंग मार्कवर. ऑन साइडला फ्लिक केलंय. फिल्डर आहे डीप मिड विकेट मध्ये. चांगली क्षेत्ररक्षणाची साथ मिळते. दीपेश गोलबच्या बॅट मधून 1 रन येईल. चौकारानंतर सिंगल मिळते. स्ट्राईक रोटेट होणं फार गरजेची गोष्ट असते. कधी कधी आपण पाहतो की फलंदाज षटकार मारतात त्यानंतर 2 ते 3 डॉट बॉल येतात आणि अशा रणनीती चुकली जाते. इथे मात्र आपण पाहतात जेव्हा स्ट्राईक रोटेट होते तेव्हा दबावात्मक स्थिती निर्माण होते. ऑटोमॅटिकली प्रतिस्पर्धी संघावर चला टाइम स्पेंड करू नका, वेळ दौडू नका. पंच लगेच आम्हाला वेळेच्या बाबतीमध्ये शार्पनेस आहेत. संघाची धावसंख्या 8 वर जाऊन पोहोचली गेली. 4 बॉल मध्ये 6. दीपेश गोलबच्या बॅट मधून 4 बॉल मध्ये आतापर्यंत खातं ओपन केलेलं नाहीये. पुन्हा एकदा मात्र थोडंसं पावलांमध्ये बिघाड. रनअप चुकतोय. पुन्हा एकदा पंच वळतायत. डेड बॉल देत आहेत. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वर स्थिरावली गेले 8. 42 धावांचा पाठलाग करत असताना मनीष आता कमबॅक करेल का? चांगला बॉल. स्ट्रगल करत असताना आपण पाहत आहेत. तसं राज दळवीला आपण पाहिलं होतं स्ट्रगल करताना संध्याकाळच्या 17 मध्ये. आणि आता मात्र आपण पाहत आहेत मनीष डॉटवर डॉट बॉल जास्तीत जास्त येताना पाहायला मिळत आहेत. करावं लागतं. संघर्षाशिवाय जीवन नाहीये. संघर्ष तुम्हाला करावा लागतो. ते कोणतंही फील्ड असो, ते कोणतंही क्षेत्र असो, संघर्ष हा करावाच लागतो. चेंडू आपण पाहिला. शफल होऊन खेळण्याचा दृष्टिकोन बाळगला. आयुष्यात म्हणतात ना, आयुष्यात कितीही कठीण प्रसंग आले ना खेळाडूंनो तर दुसऱ्याला कधीही तक्रार करू नका. कारण देव असा डायरेक्टर आहे जो कठीण रोल नेहमी बेस्ट ऍक्टरलाच देतो. तो बेस्ट ऍक्टर तुम्हाला बनावं लागेल. अप्रतिम चांगला फटका. आणि यावेळेला आपण पाहतायत संघर्षातून थोडाफार कुठेतरी बाहेर निघत असताना मनीष 4 रन.
आणि जबरदस्त आपण पाहताय त्या फटका खेळला गेला ऑन स्क्रीनवर आपण पाहू शकता ऍक्शन रिप्ले मध्ये थोडासा लेग स्टंपला पिचिंग झाला होता हा बॉल सरळ ट्रॅव्हल झाला आणि स्वराज ट्रॅक्टर्स कटआउट्सला सलामी देणारा हा चौकार गुड शॉट 4 रन 12 रन झालेत आतापर्यंत षटक क्रमांक आपण पाहिलं तर दुसरं आणि दुसऱ्या षटकातील बॉल फेकून झाले ते आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत 5 30 रनची आवश्यकता आहे सेकंड इनिंग मध्ये 42 धावांचा पाठलाग करताना सप्तशृंगी शिवंजय अल्मान टीम 12 वर जाऊन पोहोचले गेले ऑन साइडला खेळला गेला मिस टायमिंग स्ट्रोक आहे दूर आहेत फिल्डर तत्पूर्वी सिंगल मिळेल सिंगल मधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न होता दीपेशने मनाई केली सांगितलं यू वेट चांगलं कॉलिंग आहे मनीच्या बॅट मधून 1 रन येईल 2 षटकांचा खेळ अखेरीस संघाची धावसंख्या 13 वर जाऊन पोहोचले गेले आता विजयासाठी बॉल आहेत 18 बॉल मध्ये 29 रन हे सामन्याचं समीकरण आहे सप्तशृंगी शिवंजय अल्मान या टीम समोर घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक चला नो मीटिंग नो टाइम त्यांच्याकडून अल्मान संघासाठी प्रत्येक षटकारासाठी 200 आणि जर 3 षटकार आले षटकार हॅट्रिक जर साध्य केली तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज लागले गेले हलक्याशा हाताने चेंडूला फक्त दिशा देण्याचं काम जरूर केलं गेलं मनीष अजूनपर्यंत या वेळेला आपण पाहतायत प्रयत्न करतोय की धावा यायला हव्यात परंतु तसं काही आतापर्यंत घडताना पाहायला मिळत नाहीये चांगली गोलंदाजी 17 बॉल आहेत आणि 17 बॉल मध्ये विजयासाठी 29 रनची आवश्यकता आहे यतीश पाटील एक मास्टर माइंड बॉलर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं मनीष स्ट्राइक एंडला तर नॉन स्ट्राइक एंडला दीपेश घोलपला आपण पाहत आहेत अतिशय चांगली स्पर्धा निखिल भोईर म्हटलं स्पर्धा म्हटली तर एक सिस्टमॅटिक मॅनेजमेंट हे नेहमीच त्यांनी दर्शवून दिले गेले हलक्याशा हाताने चेंडूला फक्त फॉरवर्ड डिफेन्स पद्धतीने खेळलं गेलं सिंगल तर मेल सिंगल मधून डबल कन्वर्ट करण्याचा कोणताही हेतू नाहीये एकच धावेवर सॅटिस्फाईड राहावं लागेल एकेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 14 या धावसंख्येवर विजयासाठी 28 रनच्या अजून सुद्धा आवश्यकता आहे 42 धावा दिसायला छोट्या वाटतात परंतु त्या बॅटरला जाऊन विचारा या 42 धावा किती कठीण आहेत की सोप्या आहेत आतापर्यंत ते स्ट्रगल करून मात्र एक रन साठी झगडतायत संघर्ष करतायत ऑन साइडला दीपेशचा तडका सो ब्युटिफुल सो एलिगंट जस्ट लुकिंग लाईक अ वाव चॅम्पियन्स ट्रॉफी षटकार राहुलजी ठाकरे यांच्याकडून 200 रुपयांचं कॅश प्राइज क्लास ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकताय जसा चेंडू डिलिव्हर्ड झाला अँगल क्रिएट केला गेला होता वेगवान चेंडू होता फक्त चेंडूला या वेळेला बॅटने टच केला आणि सरळ चेंडूला फेकून दिलं षटकाराकरिता फॅब्युलस शॉट 6 ही ताकद आहे या खेळाडूची या षटकाराने संघाची धावसंख्या फ्लाय होते 20 वर जाऊन पोहोचले गेले याला म्हणतात सेन्सिबल क्रिकेट दीपेश घोलपला माहिती आहे यतीश पाटील एक चाणाक्ष गोलंदाज आहे 21 धावा म्हणजे अर्धा धावसंख्येचा पल्ला पार केलेला आहे आतापर्यंत दीपेशला माहिती आहे यतीश प्रत्येक बॉल आपल्या बॅटच्या रडार मध्ये देणार नाहीये ऑल दॅट ग्लिटर्स इज नॉट गोल्ड चकाकणारे सर्व सोनेच नाहीये आणि प्रत्येक चेंडू हा बॅटच्या रडार मध्ये येणारा नसतो त्यामुळे कधी कधी सेन्सिबल क्रिकेट तुम्हाला खेळावं लागतं फक्त बॅट बॉल हातामध्ये आपण घेतलं म्हणजेच आपण ऍज अ प्लेअर बनत नाही त्यासाठी तुम्हाला डेडिकेट करावं लागतं समर्पित करावं लागतं स्वतःला झोकावं लागतं 100% द्यावे लागतात तरच तुम्ही एक चांगले प्लेअर बनता
सरळ बॅटचा वापर केलाय, फोर्स केलाय या बॉलला, एक्स्ट्रा कव्हरला बॉल ट्रॅव्हल होत असताना पाहायला मिळतोय. सिंगल मिळेल, सिंगल मधून डबल कन्वर्ट केले गेले, 2 धावा इझिली डन केल्या जात आहेत. सिंगल मधून डबल, दबावात्मक स्थिती निर्माण केली जाते प्रतिस्पर्धी संघावर. कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट याला म्हणतात. संघाची धावसंख्या 23, बॉल फेकून झाले ते 5. विजयासाठी 19 रनची आवश्यकता. येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 13 बॉल आणि 19 रन सप्तशृंगी शिवंजय अलमान टीमला विजयाकरिता. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न, सरळ बॅटने धावा येत असताना यावेळेला थोडंसं अंगलट येण्याचे चान्सेस होते. कधी कधी आयुष्यात किंवा क्रिकेटच्या खेळामध्ये जोखीम पत्करावी लागते, कारण आयुष्यात जिंकाल तर नेतृत्व कराल आणि हराल तर मार्गदर्शन कराल, हे स्वामी विवेकानंद यांचे विचार. आता 12 बॉल 19 रनची आवश्यकता आहे. घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक. तत्पूर्वी आपण कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा tenniscricket.in वर चॅम्पियन्स ट्रॉफी 2025. कॉलिंग एक्सप्रेस विवेक शिलार त्याचं गुणगान गाणारं हे गीत यंदाचा अंडर-25 धमाका, ज्याने मात्र मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार पटकावला. ते जबरदस्त डीडी स्पोर्ट्स फिनारच्या मैदानात बोलबाला त्याचा राहिला होता. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 23 झालेल्या आहेत. 12 बॉल आणि विजयासाठी 19 रन. आता विकेट फॅक्टर आणि डॉट बॉल या 2 गोष्टी मायने राखणार आहेत त्या गोलंदाजाच्या दृष्टिकोनातून. परंतु फलंदाजांची धावांच्या बाबतीमध्ये भूक मिटणार नाहीये. दीपेश गोलप अशा सिच्युएशन मध्ये कित्येक मॅचेस त्याने हँडल केलेत, त्यामुळे एक्सपिरियन्स आहे. अनुभवाने समृद्ध असलेला खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. एका साईडला गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवर आणलं गेलंय. रुपेश मिसाळला आपण पाहत आहेत राईट अमोर द विकेटने. चांगला बॉल होता, परफेक्ट. यावेळेला आपण पाहू शकताय पंचांकडे दाद मागितली, पंचांनी नाकारलं. कदाचित ऑफ स्टंप पिचिंग असावी आणि त्यामुळे आपण पाहत आहेत अपील मध्ये उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहत आहेत हा बॉल रुपेशचा अगदी लेन चांगली होती, शफल झाले होते आणि त्यामुळे ऑफ स्टंपला पिचिंग झाला होता हा बॉल. आणि तिथून आपण पाहू शकतायत जर मिडल स्टंपला असते तर कदाचित LBW चान्सेस निर्माण झाले असते. डॉट बॉल तिथून आपण पाहिलं तर खूपच बाहेर होता हा बॉल. रुपेशचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. 1 रन ऍड होईल. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. 24 या धावसंख्येवर विजयासाठी आपण पाहिलं तर अजून सुद्धा 18 रनची आवश्यकता आहे. सामना बॅलन्सिंग आहे, दोन्ही संघांकडे 50-50% चान्सेस आहेत. इथून जर ही जोडी ब्रेक करतायत तर कदाचित सामन्यामध्ये आई गावदेवी पिंपळास टीम येण्याची दाट शक्यता आहे. इथून धावांची भूक न मिटणारा खेळाडू दीपेश गोलप. ऑन साइडला मोठा प्रहार, विकेट मिळेल का? आणि या वेळेला कॅचेस विन द मॅचेस. एका साइडला या वेळेला ही मॅच सोडलेली आहे असंच म्हणायला हरकत नाहीये. टेक द कॅच अँड विन द मॅच. एका क्षणाला एक कॅच नहीं छूटा, इस टूर्नामेंट का सपना टूटा. चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये अशा प्रकारच्या लाख मोलाच्या स्पर्धेमध्ये जर चुका होत आहेत तर डेफिनेटली त्या अंगलट येतील. इट इज नो यूज क्राईंग टू ओर स्प्लिट मिल्क. दूध होतो गेल्यानंतर शोक करण्यात काहीच अर्थ नसतो. आता इथून जर आपण पाहिलं तर 26 धावा झालेत, म्हणजेच विजयासाठी 16 रनची आवश्यकता आहे. पहा काय कॅमेरामॅनने यावेळेला चेंडूला फॉलो केलं होतं. अगदी सिम्बॉल निवेयाचा लोगो आपल्याला पाहायला मिळाला. गुड वर्क. ऑन साइडला झेल सुटलाय तर त्याचा परिणाम तुम्हाला सोसावा लागेल. इथून यतीश पाटीलचं रिॲक्शन पहा. लगेच त्यांनी सांगितलं. ओम साई वेल्डिंग वर्क्स यांच्याकडून आपण पाहतायत राहुल सुभाष ठाकरे प्रोप्रायटर 200 रुपयांचा कॅश प्राइज लागू होतोय. व्हॉट अ शॉट. मॅक्झिमम 6. धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 32. विजयासाठी 10 रनची आवश्यकता आहे.
म्हणजेच 8 धावा एक्स्ट्रा स्वरूपात आल्या. तिथून जर झेल टिपला असता तर येणाऱ्या फलंदाजावर दबाव वाढला असता. तिथून मात्र आपण पाहू शकता विकेट मिळाल्यानंतर कदाचित थोडेसे होप्स वाढले असते, परंतु हे सर्व काही जर तरला थारा नाहीये. क्रिकेटच्या मैदानात तुम्ही प्रात्यक्षिक चांगलं क्रिकेट दाखवा तरच तुम्हाला प्रेक्षक वर्ग अगदी डोक्यावर घेतील. 32 धावा झालेत, 9 बॉल आहेत, 10 रनची आवश्यकता. व्हॉट अ मॅच. उलटॉस बॉल ऑन साइडला खेळला गेलाय. हा झेल महत्वपूर्ण असेल. आता मात्र आपण पाहतायत हा कॅच कॅरी केला गेलाय आणि इथून जर आपण पाहिलं तर यस फलंदाजाने रिव्ह्यू घेतला गेलाय बॅटरने. ते आपण चेक करूया कमरेच्या वरती आहे का. झेल तर चांगला टिपलाय, नो डाऊट अबाउट इट. वन मॅन फॉल्ट इज अनदर मॅन लेसन. पुढच्या स्टेज तर मागचा खेळाडू शाना होतोय. तर आता आपण चेक करूया, डिसिजन पेंडिंग आहे. थर्ड अंपायर रेफर केले गेले. 4 कॅमेरा सहित ही स्पर्धा कव्हर होताना आपल्याला पाहायला मिळते. नवचैतन्य स्पोर्ट्स गांद्रे आयोजित प्रेझेंट डे नाईट क्रिकेट स्पर्धा चॅम्पियन्स ट्रॉफी 2025. 14 संघाला प्राधान्य दिलं गेलं. परफेक्ट मॅच नंबर 11 सुरू आहे. आउट OUT. आपण ऍक्शन रिप्ले LED स्क्रीनवर पाहू शकतात. ऍक्शन रिप्ले दाखवला गेले. हा बॉल आपण पाहिला डीप मध्ये होता आणि थोडेसे स्टेप आउट सुद्धा झाले होते आणि त्या कारणास्तव गुडघ्यावर बॅलन्स करत त्यांनी मात्र खेळला गेला होता. आता विजयासाठी 8 बॉल आणि 10 रनची आवश्यकता आहे. 8 बॉल 10 रन्स हे सामन्याचं समीकरण. 32 धावा झालेल्या आहेत. बॉल फेकून झाले 4. पहा ऍक्शन रिप्ले आपण पाहतायत. थोडेसे स्टेप आउट झाले होते, पुढे आले होते, गुडघ्यावर बॅलन्स केला होता, गुडघा वाकवला होता आणि त्यामुळे कधी कधी असं होतं डिफ्लेक्ट आपल्याला वाटतं की हा बॉल मात्र डीप मध्ये नाहीये आणि त्यामुळे हा थर्ड अंपायर रेफर केला गेला होता. बॅटिंग करणाऱ्या संघाने हा रेफर केला होता आणि त्यामुळे त्यांचा रिव्ह्यू हा होता तो लॉस्ट झालेला आहे. आता 8 बॉल आणि 10 रन्स हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. सामना बॅलन्सिंग आहे. इथून सुद्धा पलटवार होऊ शकेल या सामन्यामध्ये. डोंट क्रॉस द ब्रिज अंटिल यू कम टू इट. संकट येण्यापूर्वीच त्याची चिंता करीत बसू नका खेळाडूंनो. फाईट करा. डू ऑर डाय. हा सामना आपल्याला पाहायला मिळतो. एका साईडला सप्तशृंगी शिवंजय अलमान टीम तर एका साईडला आईगावदी पिंपळास. दोन्ही टीम मजबूत स्थितीमध्ये आहेत. वाडा क्रिकेट खूप पुढे चाललंय. डेव्हलपमेंट झालंय या वाडा क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून आणि त्यामुळे आपण पाहतात की खेळाडू आता बहरत चाललेले आहेत. अपकमिंग यंग टॅलेंटचा शोध सुद्धा लागलेला आहे आणि त्यामुळे आता एक गाव एक फॉर्मॅट ग्रामीण हा शहरी भागाला सुद्धा, शहरी भागातील खेळाडूंना सुद्धा टक्कर देण्यासाठी सज्ज झालेत. मात्र स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. सिंगल में लेझी क्रिकेट पाहायला मिळतं. तिथून सिंगल मधून डबल कन्वर्ट करण्याचा कोणताही प्रयत्न नाहीये. एकच धावेवर सॅटिस्फाईड. कदाचित बॅट अँड बॉलचं कॉर्डिनेशन झालं नसावं. बाईज आहे का पंच? यस, बाईकच्या स्वरूपात आपण पाहत आहेत कारण एक एक रन महत्वाचे आहे. मॅन ऑफ द सिरीज बाईक आणि त्यामुळे एक एक रन्स इन्क्लूड होणं फार गरजेची गोष्ट. 33 रन झालेले आहेत. विजयासाठी 9 रनची आवश्यकता. यावेळेला सरळ बॅटचा फोर्स केलाय. या बॉलला फिल्डर आहेत, कोणती मिस्टेक करणार नाहीयेत. सामन्यामध्ये ट्विस्ट निर्माण झालंय. अतिशय चांगला दर्जेदार सामना पाहायला मिळतो. पैसा वसूल मॅच. आता बॉल आहे तुमच्याकडे. 6 बॉलचा खेळ शेष राहिलाय आणि विजयासाठी 9 रनची आवश्यकता. खूप सुंदर झेल टिपला गेला. आय कॉर्डिनेशन अतिशय मजबूत होतं. घड्याळ जवळजवळ 1:45 वाजलेत परंतु यावेळेला खेळाडूंची तीक्ष्ण नजर अतिशय चांगल्या पद्धतीने पाहायला मिळते. चला बॅटर लगेच आपण मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ व्हा. मॅक्झिमम 30 सेकंद मध्ये आलात तर वेल अँड गुड. विकी काळे हे सुद्धा मात्र मॅचचा आनंद घेत असताना पाहायला मिळतात. नुकतीच पालघर जिल्हा आदिवासी प्रीमियर लीग पार पाडली गेली. त्यामध्ये सुद्धा चांगला खेळ दर्शवला गेला होता आणि त्यांचा संघ सुद्धा पाहायला मिळणार आहे आपल्याला, जो केदारनाथ 11 ओपन टीम 5 तारखेला आपल्याला पाहायला मिळेल आणि प्रेक्षक वर्गांची तुडुंब भरलेली तुला गर्दी पाहायला मिळणार आहे. तुडुंब गर्दी आपल्याला पाहायला मिळेल. आज पहिल्याच दिवसामध्ये एवढा उदंड प्रतिसाद मिळाला वाडाकरांच्या माध्यमातून.
समाधान हे आयोजकांना मिळत असतं आणि या आयोजकांची हीच पोचपावती असते. तुम्ही प्रेक्षक वर्ग आल्यानंतर त्यांना काय तुम्ही वैशिष्ट्यपूर्ण त्यांच्यासाठी काय देता हे खूप महत्वाची भूमिका असते. विशेष आकर्षण आपल्याला पाहायला मिळतं. तुम्हाला कलरफुल प्रिंट टी शर्ट्स आहेत हरीश पालवे यांच्या माध्यमातून सावली क्रिएशन, त्यानंतर स्पंदन ग्रुप यांच्याकडून 300 रुपये आहेत कॅश प्राइज आणि चॅम्पियन एंटरप्राइजेस यांच्याकडून 200 रुपये. अशा पद्धतीने 500 रुपये तुम्ही मालामाल होऊ शकतात. आतापर्यंत 3 ते 4 प्रेक्षकांनी हे परिपूर्ण भाग्य विधाते राहिलेत. कॅच घ्या आणि हे प्राइज कमवा. 6 बॉल 9ची आवश्यकता आहे. सामन्याकडे वळूया. पुन्हा एकदा गोलंदाज सतीशला गोलंदाजी मार्कवर आणले. स्लॉग ओव्हरचा स्पेशलिस्ट बॉलर डेथवूडचा. या पण मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी 2 बॅटर आहेत, विशाल पवार आणि संदेश भोईर. चांगला फटका आहे. पुन्हा एकदा स्ट्रेट ड्राईव्हचा फटका. यतीश पाटील येत आहेत. वन ऑफ द बेस्ट फिल्डर. ग्रेट कॅच. फलंदाज बाद. 5 बॉल आणि विजयासाठी 9 रनची आवश्यकता. सामन्यामध्ये पलटवार निर्माण केला गेलाय. चांगली फिल्डिंग तेवढी चांगली गोलंदाजी. आता इथून जर आपण पाहिलं तर सप्तशृंगी शिवंजय अलमान टीम सिंगल डबलला महत्व दिलं नाही आणि त्याचाच पुरेपूर फायदा मिळाला तो गोलंदाजाला आणि त्यांच्या संघाला. फलंदाज बाद गॉन. खेळ आमचा जीव की प्राण आहे. क्रिकेटसाठी आम्ही सदैव उपलब्ध आहोत. उन्हाळा, हिवाळा, पावसाळा काहीही असो, परंतु क्रिकेट आम्ही सातत्याने क्रिकेट खेळत राहणार. एक काळ असा होता की एप्रिल मॅक्झिमम मार्च एप्रिलपर्यंत आपण क्रिकेट खेळायचो, परंतु आता टेनिस बॉल क्रिकेट मेच्या एंडिंगपर्यंत, जूनच्या पहिल्या वीकपर्यंत टेनिस बॉल क्रिकेट खेळलं जातं आणि त्यानंतर रिमझिम पावसाला सुरुवात झाली की रबर बॉल प्रत्येकाला आठवतो आणि तिथून मात्र आपण पाहताय 365 दिवस क्रिकेट आणि फक्त क्रिकेट. चला, नो मीटिंग नो टाइम. जास्त वेळ दौडू नका. ज्या वेळेला विकेट गेली होती त्याच वेळेला तुम्ही टीम मीटिंग घ्यायला हवी होती. तो वेळ वाचेल. द मोस्ट बी राईट इन दिस गेम. या खेळात वेळ फार महत्वाची आहे. 5 बॉल आणि विजयासाठी 9 रनची आवश्यकता. स्ट्रॅटेजी आखले गेले, गेम प्लॅनिंग केलं गेलंय. प्रत्येक बॉलला टीम मीटिंग करू नका यतीश पाटील. स्पेशली 5 बॉल आणि 9 रनची आवश्यकता आहे. जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये एक रफ अँड टफ सामना आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर. सन्नाटा पसरलाय. टाचणी पडेल असा आवाज येईल एवढे प्रेक्षक वर्ग शांत चित्तेने या मॅचचा आनंद घेत आहेत. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. पंचांकडे दाद जरूर मागितली गेली. पंच मात्र त्या ठिकाणी आहेत आणि इथून जर आपण पाहिलं तर काय एक्झॅक्टली घडलं गेलंय त्याकडे लक्ष आपल्याला पाहायला मिळतं. LBW ची अपील जरूर केले गेले होते, परंतु इथून जर आपण पाहिलं तर 1 रन कंप्लीट झाले की काय. आणि यस, डेफिनेटली पंचांवर अपील जरूर पंचांकडे अपील केले गेले होते, परंतु अपील फिटवून लावली गेली. अपील करणं हा सुद्धा एक नियम क्रमांक 27 पाहायला मिळतो. 34 धावा झालेत. 3 गडी बाद झालेत. आता येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 4 आणि 4 बॉलमध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या 8. 4 बॉल 8 रन हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. सतीश आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना जर आपण पाहिली, शॉट थर्ड मॅन, शॉट फाईन लेग, त्यानंतर डीप बॅकवर्ड पॉइंट, स्वीपर कव्हर मध्ये आपण पाहत आहेत. शॉट एक्स्ट्रा आतमध्ये घेतला गेलाय. एक्स्ट्रा कव्हर खाली आहे. लॉंग ऑफ ऑन साईडला सिंगल डबल. आता मात्र या फार महत्वाच्या भूमिका असतील. 1 रन तर मिळेल. दुसऱ्या धावेसाठी पलटलेत. फेकी येईपर्यंत, चेंडूला उचलेपर्यंत यावेळेला विकेट डाऊन. बॅट स्लाइड केली नव्हती. बॅट हवेत होते आणि त्याचंच कारण पाहायला मिळालं. क्विकली कलेक्शन चांगलं झालं सतीशच्या माध्यमातून. फलंदाज बाद. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकता. क्विकली चांगला थ्रो केला होता आणि इथून आपण पाहतायत यस, क्लीन आउट आपण पाहतायत. अतिशय चांगली पंचाची भूमिका. फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट. आता बॉल आहेत 3 बॉलमध्ये विजयासाठी धावा हव्या आहेत त्या सप्तशृंगी शिवंजय अलमान टीमला 7.
राईट आर्म राऊंड विकेटने. गोलंदाज सतीश. चांगला फटका आहे, स्ट्रेट ड्राईव्हचा फटका वी फॅक्टरमध्ये खेळला गेलाय. यतीश चांगली फिल्डिंग, परंतु थोडेसे फंबल झाले फेकी करत असताना. अगोदर चेंडूला मात्र यावेळेला फेकी करण्याचा इरादा होता, स्लिप झाले होते त्या ठिकाणी. 2 रन्स ऍड होतील. आता बॉल आहेत 2 आणि 2 बॉलमध्ये विजयासाठी 5 रनची आवश्यकता. चेसिंग कंपल्सरी असल्या कारणानं धावा तुम्हाला या कराव्याच लागणार आहेत. 2 बॉल 5. रोशन स्ट्राइक इन कडे आहे. सतीश निर्णायक बॉल घेऊन. अप्रतिम चांगला फटका आहे डिप विकेटला. फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावतील. 1 रन तर मिळेल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आहे. फेकी येईपर्यंत यावेळेला रोशनला परतावं लागेल बॅक टू द पॅव्हिलियन. 1च रन मिळेल. आता 1 बॉल आणि विजयासाठी 4 रनची आवश्यकता. देऊया मिस्टर आकाश. 12 बॉलमध्ये 22 रन्स.